नमस्कार मंडळी, आज आपण कोकणातले फणस, बरका फणस ज्याला रसाळ बोलतात, तो कसा कापायचा याचा आपण व्हिडिओ बनवतोय. तर मधून त्याला उभा कापलाय. बहुतेक हातानेच कापता येतो, पण हा जरा कमी पिकले आहे, म्हणजे उघडत नाही आहे नीट, म्हणून जरा सुरीचा आधार घ्यावा लागतो. नाही तर बरका फणसाला हातानेच उघडता येतो आणि मध्ये जी पाव असते ती वेगळी होते. जरा दोघांना नीट सपोर्ट घेऊन कापायला लागतोय. नीट मोकळा होत नाहीये, म्हणून सुरीने जरा कट करतोय. जरा घरात टेस्ट करते. छान आहे, खूप छान आहे, गोड आहे, एकदम मधाळ आहे आणि कलर पण सोनेरी आहे गऱ्यांचा. आता पूर्ण त्यातलं मधलं पाव कट करून म्हणजे गरे मोकळे होतील आणि हाताने नीट काढता येतील. बरक्या फणसाचे गरे नीट निघत नाही बघा, किती छान आहे, गोल्डन कलरचा. पण देठाजवळ थोडं लागलेलं आहे, कदाचित मार लागलेला असेल. झाडावरून अलगद काढलं आहे, पण पिकताना काय कुणास ठाऊक, ट्रॅव्हलिंगमध्ये झालं असेल गरमीने. जवळजवळ 8 दिवस झाले त्याला. आम्ही वाट बघून बघून आता कापतोय त्याला. स्वतः काढलेल्या फणसाची मजाच काही और आहे. तर मधला भाग मोकळा करायचा आहे, म्हणजे गरे उखडले जातील. नीट कापून मधला भाग तो मोकळा करायचा, म्हणजे गरे मोकळे होतील आणि अलगद काढता येतील हाताने. चीक नसतो बरक्या फणसाला, तरी पण सुरीला तेल लावून घ्यायचं. हे बघा, असं मोकळं होतं आणि हे सगळे गरे आहेत. आता त्या बाजूचं, आता हा वरचा देठाजवळचा भाग जरा लागलेला दिसतोय, त्याला वेगळं करूया. सावकाश करायचा, म्हणजे मग खालच्या गऱ्यांना धक्का नाही लागता, म्हणजे काढताना. वरचा भाग पूर्णच कट करून घ्यावा लागतोय. तो बाजूला ठेवूया. आता खालचा जितका भाग चांगला आहे त्याचे गरे आता आम्ही ताटात काढून घेतो. चवीला खूप गोड आहे, एकदम मधाळ, मधीपेक्षाही गोड आहे. खायला या बरके गरे. सुरी मोठी असेल तरच फणस कापता येतो. नंतर मधले काप असतात ते छोट्या सुरीने, धारवाल्या सुरीने काढायचे. आता हे पण निघाले, त्याला पाव बोलतात फणसाची. ते आता काढायची फोडून. हे गरे मोकळे झालेत, तेल लावून द्यायचं थोडं. हे बघा, आता हे गरे जे इतके भरलेले आहेत, पूर्ण फणस गऱ्यानेच भरलेलं आहे. सगळे गरेच दिसत आहेत, पात नाही दिसत आहे.
त्याला तेल लावून आता ते ताटात वेगळं करून घेऊया. बरक्या फणसाचे गरे काढताना ना ते नीट उचलले जात नाहीत, उखडत नाहीत ते. काढायला गेलं ना तर म्हणजे त्याची आटूल आहे ती बाहेर येते, गरा तिथेच राहतो. मग नीट ते चारकण नसतं ना ते मोकळं करून असं पलटी करून घ्यायचं हातात वर उचलून, असं दाबून, हां असं, आणि मग ते काढायचे. म्हणजे अख्खे गरे. हे बघा, हे जे अख्खे गरे निघाले ना ते एवढे ताटभर निघाले, जे नीट मोकळे करता आले.